उभी राहिली माझी लाईनीला. आता आमच्या सारख्याच वय आहे का, आम्ही हार्ट पेशंट आहे. कळलं पाहिजे लढाई कुठं होती, काय करतोय ती मोदी. इन लोग अभी साफ बोल रहे हैं कि तुमको बाटला नहीं मिलेगा, हम अभी टोकन भी नहीं देगा आपको, आप बाहर जाओ. ऑफिसला जावा, ऑफिसला गेलो, मला लगवा मारलाय माझी बायको घरी झोपली, मला लगवा मारलाय घरी दिलं. ब्लॅकने विकता ना तुम्ही. आता पण एक जणांनी कोणीतरी विकला बाहेर 4,500ला, पण आमची कॅपॅसिटी नाहीये 4,500ला घ्यायला. आमच्या नावाचे आहे ते आम्हाला द्या. त्याला सुद्धा काहीतरी लिमिट पाहिजे की नको. हा आता तुम्ही मागितला का सांगता हो, बडबड नाही करायची जास्त, हुशारी नाही करायची जास्त, फुकट देता आम्हाला तुम्ही. आणि सगळ्यात मेन गोष्टीची ही आहे की बोलणारा पण मराठीत, लढणारा पण मराठीत आणि बिल भरणारा बी मराठीत. फक्त कोणी ऍक्शन घेतली तर पैसा जातो. कई जगह पे देश में कहा जा रहा है कि भारत में ऐसी सिचुएशन नहीं है. क्या ये युद्ध का परिणाम हमारे भारत में दिखाई दे रहा है? हर जगह पे एलपीजी गैस की कमतरता दिखाई दे रही है. मुंबई शहर में खास करके शहरी भागों में ये जो गैस सिलेंडर की कमतरता है, जो महिलाएं हैं, कोई बुजुर्ग वर्ग है, वो हमें सड़क पे दिख रहा है. ये रोज हो रहा है और हमें कहा यही जा रहा है मीडिया के माध्यम से कि पैनिक ना होइए, सबको सब मिलेगा. यहाँ पे एक सर है. सर क्या कहा गया आपको? अरे मेरा तो जो है ना, ये अगले महीने का 17 तारीख को बुक किया था. OTP आके 4 दिन हो गया. मैं वो बाटला डिलीवरी करता है उसको मैं बोला, वो बोलता है उधर जाओ पावती लो, बाटला लेके जाओ, उधर मिल जाएगा. पहला बरोबर आता था, घर पे लाके देता था. अभी लाके नहीं दे रहा है, क्या करेंगे? इधर आओ तो इधर लाइन लगाओ, फिर वापस चले जाओ. इधर लाइन लगा के मैं गया, अभी वापस आया तो वापस देखो यही तकलीफ है. अभी उधर उनको OTP भी दिखा रहा हूँ कि देखो कभी का आया है. अभी ये जब वो हो जाएगा खत्म, वो शॉर्टेज आहे वो बता रहे. हाँ ते तुम्हाला मिळाल सिलेंडर किती दिवसापासून? आता आम्हाला अगोदर गेल्या महिन्यात 22 तारीख होती माझी. आता 22 तारीख गेली तरी अजूनपर्यंत काय नाही, डिलिव्हरी दिलीच नाही अजून. तुम्ही किती वाजता आलेला इकडे? आता झालं 1 तास झाला. 1 तास झाला. मग आता इथे लोक काही संतापलेले, आपण त्यांना विचारू. क्या हो गया दादा, कब कितने बजे आए थे? अरे मैं आया 10 बजे. 10 बजे. हाँ. ये कितवा दिन है मतलब आ रहे हो? हाँ तीसरा दिन है. रोज आ रहे हो? नहीं कभी आया, 21 को आया, फिर कल आया. वो एक दिन बंद था जब भी आया था. मिली नहीं, घंटे भी नहीं बैठा, डिलीवरी भी नहीं आ रहा है. कम से कम 20 दिन हो गए. वाले को फोन 18 तारीख को माल नहीं मिला तो कैसा मैं ला के दूं? वो बोलता आके इधर लेके जाओ. इधर बोलते अभी है नहीं माल. उधर बुक तो हो ही नहीं रहा है ना. बुक हो रहा है. बुकिंग है मेरे पास है, सब है, सबके पास है. बुकिंग है. 18 तारीख को है. इकडे एक वेगळं वातावरण आहे. मागे बघा, लोक संतापलेली आहेत आणि लोकांना तो राग आहे. आतमध्ये गेट लावला गेलाय आणि लोकांना काही कर्मचारी सुद्धा इकडे आहेत. ते समजवत आहेत, त्यांचा समज घालतायत की गॅस सिलेंडर मिळत नाहीये लोकांना. त्या दादांना काहीतरी बोलायचं आहे. हाँ बोलिए. बाटला भी नहीं मिल रहा है. कभी आया था? भी आके ना बाटला नहीं दे रहे इन लोग. OTP भी मोबाइल पे आया, बाटला नहीं दे रहे. इन लोग कैसा है, ब्लैक कर रहे इन लोग. कभी आया था आप? 23 सर को OTP 23 तारखेला. हाँ, तो भी नहीं दे रहे इन लोग. बोले घर पे आएगा, ये आएगा. तो अभी 15 दिन हो गए तो भी बाटला नहीं आया घर पे. तो बाटला लेके आया खाली. ऑर्डर रिसीव होने के बाद भी नहीं मिल रहा टंकी. ऐसा क्या बताया क्या? ऐसा बता रहे हैं कि आपका जिसका भी 21 तारीख का ऑर्डर है तो वो कल से आपको घर से मिल जाएगा, लेकिन वो भी है क्या नहीं वो नहीं पता है. क्या ऐसा बोल रहे हैं. इकडे बघा लोक आणि काही इथे कर्मचाऱ्यांशी सुद्धा त्यांचं बोलणं चालू आहे. त्यांना समजूत घातली जाते, पण हे रोज होत आहे असं इथल्या लोकांचं मत आहे. काय म्हणाल तुम्ही? रोज येत आहे इकडे? बाटला नकोय का तुम्हाला? नहीं रोज नहीं मिलता. रोज आते इधर लाइन लगाते, फिर भी बाटला नहीं मिलता है. OTP आया हुआ फिर भी नहीं मिलता. क्या मतलब, एक तो सरकार बोल रही है कि अभी पैनिक होने की जरूरत नहीं है, तो ये सिचुएशन देख के क्या लगता है? सरकार तो क्या बोलती है, वो तो सब उसका ही कर रहे हैं सब. इकडे
इकडे काही जण आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. एक मिनिट. काय प्रॉब्लेम होतोय इकडे रोज येतात? क्या है कि ये लोग बोल रहे हैं क्या ना कि आपको मिलेगा बाटला, लेकिन मिल रहा नहीं है. मेरा तो ब्लैक ही कर दिया है वो डिलीवर बॉय जो आता है वो निकल गया. 16 तारीख का बुकिंग है मेरा 13 और अभी भी OTP आ गया, अभी तक नहीं दे रहा. बोला घर पे आएगा, कब भी आएगा, घर का बाटला खत्म है. बाहर से कितना दिन लेके आएगा आदमी, खाना पीना किधर से खिलाएगा. पण सरकार म्हणते की पॅनिक होण्याची गरज नाहीये. इकडे आल्यानंतर तर तुम्ही सगळे खूप परेशान दिसताय, काय सांगाल तुम्ही? मॉर्निंग में लाइन लगाया. ये लोग धमकी देते हैं, इधर से OTP बना के देते हैं, इधर आके हम लोग जब पूछते हैं कि हमारा सिलेंडर क्यों नहीं मिला, तो ये लोग बोलते हैं कि आपका सिलेंडर घर पे पहुंच गए. घर पे जाते हैं तो रास्ते में सिलेंडर ब्लैक क्यों हो जाता है हमारा सिलेंडर हमारा देता नहीं है, वो तक उधर ही मिलेगा. लेदर वाले उधर डिलीवरी होगा, डिलीवर कर रहे हो वो लोग. ब्लैक हो रहा है मतलब सीधा. मतलब आपको मिल नहीं रहा है. हाँ 16 तारीख का बुकिंग है हमारा, 15 तारीख का आया हुआ है. हमारे पास OTP आ गया, OTP आ गया हमको. उसके बावजूद भी नहीं. लेकिन सरकार बोल रही है कि सिलेंडर की कोई कमतरता है. सिलेंडर की कमी नहीं, हमें भी पता है, लेकिन जो यहाँ पे सिस्टम बेकार हुआ है उसका क्या करें. भारत का बाटला आ रहा है नेहरू नगर में, कुर्ला के कसाईवाड़े में बाटला नहीं आ रहा है. ये बंदे का बोलना है कि हम बाटला नहीं देंगे, हमारे पास बाटला नहीं है. SP वाले का बाटला आता है. भारत नेहरू नगर बाजू में ही है, पटरी का एक प्रॉब्लम, बस एक पटरी के बाजू में नेहरू नगर, वहाँ बाटला में उठा. ये बंदा हमको बाटला नहीं दे रहा है. आज बुकिंग करके 1 महीना हो गया है. अब सुबह से मैं लाइन लगा के खड़ा हूँ यहाँ, 150 रुपए खर्चा करके मैं रिक्शे से आया हूँ. और दूसरी बात, पूरा दिन मेरा आज यही रिकामा गया. इन लोग अभी साफ बोल रहे हैं कि तुमको बाटला नहीं मिलेगा, हम अभी टोकन भी नहीं देगा आपको, आप बाहर जाओ. 2 दिन तक बाटला भी नहीं मिलेगा, टोकन भी नहीं मिलेगा. ये बंदा ब्लॅक कर रहा है. इथे काही महिला सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारूया. ऐका, माझं 20 तारखेला बुकिंग आहे, तरी पण मला बाटला देत नाहीये. माझ्या आईला शुगर आहे, घरामध्ये कोणी नसतं, मी घर कामाला जाते आणि मला 20 तारखेची बुकिंग असून बोलतात की 1 तारखेची तुमची बुकिंग आहे. 20 तारखेला माझं झालंय, तरी पण मला देत नाहीये. गेल्या महिन्यामध्ये पण मी बाटला घेतलेला नाहीये. मग आता कसं चालतंय? काय सांगतात ते? तुमच्याकडे आता आहे? नाहीये माझ्याकडे, चूल पेटवतो आम्ही, काय करणार आता. काय तुमचं काय? आमचं पण तेच म्हणणं आहे. आमचं तर जास्त कुटुंब आहे, जास्त परिवार आहे. एक बाटला पुरत नाही आम्हाला. आता किती 2 दिवस 8 वाजल्यापासून मी लाईनीत उभे आहे. त्यांनी टोकन मारले तर इथं लाईनीत माणसाला द्यायला पाहिजे ना टोकन. अच्छा, तुमचा नंबर आला आणि ते बंद झालं? हा, तिथं होता नंबर, तोवर बंद झालं. माणसाने दुसरा काय, किती वेळ 3-4 दिवस झाले या करायला. 1 एप्रिल पासून येतोय आम्ही. मी काय सांगतो भाऊ, 2-2, 3-3 हजाराला तुमच्याकडे बाटले आहेत, मग आमचे बुकिंगचे बाटले का नाही देत? द्यायला पाहिजे. तुमच्याकडे त्याच्यासाठी बाटले आहेत, तर आम्हाला द्यायला बाटले नाहीत का? हे लोकांचे आणि सगळे हार्टचे पेशंट, आजारी माणसं आहेत, त्यांना नको वेळेवरती दवाखाने. मी पण हार्टची पेशंट आहे, मला औषध खायचं, तरी मी इथं लाईनीत आहे. आता घरी जाऊन आम्ही कधी गोळ्या बाटला भेटला तर माणूस घेऊन जातो. आजारी माणसाने काय करायचं? आई आमची इथे येऊन बसल्या, माझा भाऊ, मी, आम्ही 4 माणसं घरातले आहोत. आमचे 2 वेळेस बाळ आहे, बाळाला पण आणले आम्ही. लहान मुलं संघ घेऊन येतो, उभे आहेत आम्ही लाईनीमध्ये. आणि किती दिवसापासून चाललंय तुम्हाला? आता कंप्लेंट झाले बघा. 1 महिन्यापासून तुम्हाला बाटलाच नाहीये. नाहीये. 1 महिना महेश चुलीवरतीच जेवण चाललंय. मग बिल्डिंग मध्ये तरी चूल कुठं करणार हो? लोक कसे आहेत, बोलू देतात. पण सरकार म्हणते की बाटले वगैरे व्यवस्थित पुरवले जातील लोकांना. आलेच नाही. मी पावतीवाल्याने विचारलं, ते म्हणले ऑफिसला जा. मग इकडे आले तर इकडे लाईन लावून उभा राहून, पण 8 वाजल्यापासून लाईन तिथपर्यंत नाही. उन्हात आणत इथं आले, 60 टोकन वाटले, म्हणले संपलं. माझं बाकीच्यांनी काय करतं, उद्या या, उद्या तीच लाईन लावायची, कामाला जायचं नाही. 900 पडले, 900 आता वाढलेले नाही. ते काय माहित नाही. ब्लॅक नाही का 3,500 मागतात सरळ सरळ. 3,500ला द्यायला आमच्याकडे बाटले भरलेले खाली. आज जवळ 8 दिवसापासून 10 दिवसापासून आमच्याकडे बाटले नाही. तुला आम्ही हे करून ठेवलं, बुकिंग केले. बुकिंग कार्ड दाखव का? नाही, आम्हाला काय बोलले 8 दिवसांनी येणार बाटला. 8 दिवसांनी आलाच नाही बाटला. 1 महिना खूप जास्त होतो. ताई काय म्हणताय तुम्ही? 4.5 मी सांगते, ब्लॅकने विकताना तुम्ही आता पण यांचा आणि कोणीतरी विकला बाहेर 4,500ला, पण आमची कॅपॅसिटी नाहीये 4,500ला घ्यायला. आमच्या नावाचे आहे ते आम्हाला द्या. आमचं तेवढंच म्हणणे आहे बस. अहो, मी 3 दिवसाच्या अगोदर येऊन गेलो. तुम्ही बोलले 3 दिवसांना घरी तुमच्या वाटलाय. आता गाडी आली, ते बोलले तुमचा आला नाही, तुम्ही ऑफिसला जावा. ऑफिसला गेलो, मला लकवा मारलाय माझी बायको.
घरी झोपली मला ऑनलाईन घरी दिलं पडलो आम्ही काय मग आम्ही काय करू मी प्रयत्न करू की सरकारपर्यंत पोहोचवायचा आम्ही काय करू 2-3 चक्र मारलं आतमध्ये उत्तर आम्ही झालो आणि आमचं पण मुख आहे ना बघितलं येतात आमचं काय येतं तुम्हाला विकायला आहे नाही तुम्ही रडू नका आम्ही हा प्रयत्न करू की सरकारपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पोहोचवावा आणि ही जी परिस्थिती आहे या तुमच्या या भागातली ही सुधारावी आणि तुम्हाला लवकरात लवकर सिलेंडर मिळेल अशी रडू नका रडू बोलू आम्ही प्रयत्न करू आम्ही हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू पडलो अरे भारत का भी नेहरू नगर वो भी लाके दे रहा तर ही परिस्थिती आहे ऍक्च्युली आपण सांगितलं जात आहे की स्थिती जी पॅनिक होऊ नका लोकांनी घाबरू नका पण जेव्हा आम्ही फिरतो बिंग अ मीडिया पर्सन तर आम्हाला हे सगळं चित्र दिसतं की लोक सकाळपासून लाईन लावतात त्यांना बाटल्या मिळत नाही आणि हे पडले त्या गर्दीमध्ये याला दोषी कोण आहे आणि यांच्या डोळ्यातले अश्रू सांगतायत की लोकांना स्वयंपाकाची चिंता आहे लोकांना कामाची चिंता आहे यांनी कामधंदे सोडून ह्या रांगेत उभं राहावं आणि यांचा संसार कसा पुढे चालेल की हेच सरकारने पाहायचं आहे का मुख्यमंत्री म्हणले होते की गेल्या टायमाला की कुठल्याही गोष्टीचा पुरवठा भरपूर आहे आपल्याकडे साठा कुठल्या अफवावर विश्वास ठेवू नका मग आता ह्या गोष्टीचं एवढी लाईन लागली तर लोकांना एवढी परेशानी व्हायला लागली मग ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं पाहिजे ते सांगा त्यानंतर एवढा जो वाद निर्माण सगळीकडे होते वाद प्रत्येक घरामध्ये आजच्या ती मशीन कसली लाईटीवरची आहे इंजेक्शन काय ती पण महाग होत चालली मग ही महागाईवर कुठेतरी आळा घातला पाहिजे नियंत्रण केलं पाहिजे हे मी म्हणतोय मग इकडून पण महागाई तिकडून पण महागाई पब्लिकने करायचं काय आम्ही लोकांना हा जेवायचं काय जे पेशंट आहेत वयस्कर आहेत तिथे लाईन लावून उभा आहेत गेले ह्या 1 महिन्यापासून हा सगळ्या गोष्टीचा तफावत चालू आहे का आजी तुमचं काय मत आहे अहो किती दिवस झाले आम्ही जेवणाचा पत्ता नाही 2 गॅस सिलेंडर घरात तसेच पडले काय कशावर जेवायचं ते तुम्ही मला सांगा आम्ही आजारी माणसं हार्टची लाईनी लावायला यायचं की हार्टच्या औषधं घेऊन यायची इथं आम्हाला सांगा काहीतरी विचार करा ना माणसाचा पैसे घेताय ना तू तिकडं आल्या का 350-3,000 रुपये मागतात एका बाटल्याचे मग कुठल्या द्यायचे गरीबान त्याला सुद्धा काहीतरी लिमिट पाहिजे की नको हा आता तुम्ही मागितलं का सांगता हो बडबड नाही करायची जास्त हुशारी नाही करायची जास्त फुकट देता आम्हाला तुम्ही पैसे घेता ना मग पैशाप्रमाणे वागा तुम्ही दुकानवाल्यांना तुम्ही 3,500 विकता आणि आम्ही काय केलंय गुन्हा त्याचा तरी हिसाब दाखवा ना आम्हाला आता लहान बाटला 1,000 मशीनचे 9,000 कुठं आणायचे गरिबांना उपाशी मारायची बात आली आमची आम्ही काय करणार त्याला विलाज नाही आमचा पण आता त्याच्यामध्ये मशीनचे भाव वाढत चाललेले दुकानवाले म्हणतात की पहिले जे 2,000 ते 1,500च्या आतमध्ये होते ही मशीन आता डायरेक्ट 7,000 कोणी मागते कोणी 5,000 मागते कोणी डायरेक्ट म्हणजे 3च्या पुढे आकडा ऍक्च्युअली आता जर ही आता म्हणणं लॉकडाऊन होणार हे लॉकडाऊन आम्ही तर नाही बोललो कोण बोलले आपले पंतप्रधानच बोलले नरेंद्र मोदी त्याच्यामुळे हा जो सगळा माहोल खराब झालाय देशाचा या गोष्टीमुळं मग त्या गोष्टीवर पंतप्रधान कुठल्या गोष्टीवर मार्ग का नाही काढत लढाई झाली तिकडे हा विषय येतो आपल्या भारतात मग प्रत्येक गोष्टी या गोष्टीला जर आपण समर्थक नाहीये देश आणि आपला इथला कोण पंतप्रधान मग या गोष्टीवर पदावर राहण्याचा काय अधिकार नाही लोकांना तर आता कोविडमध्ये आपण जी गोष्ट हॉस्पिटल किंवा ऑक्सिजनसाठी तर ह्या गोष्टी बरेच झेलले आम्ही लोकांनी कसे तरी दिवस काढले जगले कोणी मेले कोणाची आई कोणाची बहीण कोणाचा नवरा कोणाचा काम करणारा व्यक्ती घरातला गेला तर म्हणजे 4 माणसं उपाशी राहतात क्लिअर कट तर ह्या कामाला जर कुठं हॉस्पिटलची वाढ केली नाही कुठं मंदिरमध्ये 5,000 करोड घालवतात कुठल्या त्या फालतुगिरीमध्ये समजा आता वल्लभभाई पटेलचा बी पुतळा बनवला त्या लोकांना पण एवढे हजार करोड घालण्यापेक्षा
तुम्ही हॉस्पिटल उभा करा, कामगार वाढवा लोकांसाठी, आमच्यासारखे यंग जनरेशन लोकांसाठी कामाचं उपलब्ध करा, पगार वाढ करा. मग एवढी महागाई झाल्यानंतर आता हा बाटला कितीला भेटतो? कमसे कम 900 किंवा 950. ब्लॅकने एखादा आता कोणाचं सिंगल आहे, कोणाकडे डॉक्युमेंट्स नाही, कोणी हातावरचे पोट आहे, तर त्यांना हा ब्लॅकने कितीला 3 ते 4 हजार रुपयाला भेटतोय. मग आता त्यांनी काय करायचं? ज्याला 5 ते 10 हजार पगार आहे, तर त्यांनी हा बाटला कुठून घ्यायचा? ह्या गोष्टीवर सरकारने कुठेतरी याच्यावर रस्ता काढला पाहिजे का नाही? हा का यांच्या सगळ्या VIP आम्ही फक्त मीटिंग बघत राहायच्या, हा टीव्हीवर बघायच्या, ती लाईट जाण्यात अदानी पण तेव्हा आम्हाला बिल फटकन, आणि जसा 1 महिना होत नाही केलं की तिकडून तो लाईट कापले जाते. आणि आम्ही युनिट जर लाईटवाल्याकडे गेलो आम्ही, तर तिथे विचारलं की बाबा ह्या युनिटमुळं आम्हाला एवढा कसं का वाढ झाली, तो आम्हालाच उलटा प्रश्न करतात, तुम्ही लेट भरला, तुम्ही एवढं युनिट यूज केलं, तुम्ही ह्याच्यावर केलं. आणि सगळ्यात मेन गोष्टीची हे आहे की बोलणारा पण मराठीच, लढणारा पण मराठीच, आणि बिल भरणारा बी मराठीच. फक्त कोणी ऍक्शन घेतली तर पैसा जातो. बघा एक मुद्दा मांडलेला आहे. खरी आपल्या परिस्थिती राज्यात शिवाजी महाराजांनी जे आपल्या राज्यात चालवलं एवढ्या वर्षापासून, समजा सुरत पासून कुठपर्यंत जिथपर्यंत चालवलं आपलं राज्य आलं, कधी कुठल्या गोष्टीचं कमतरता नाही झाली. प्रॉब्लेम इज रुपीज. बाबासाहेबांचं एक पुस्तक आहे भारतावर, सामान्य माणसावर, तो युट्यूबवर तुमच्याकडं आता इतिहास माहिती असेल, ते पण फ्लॅश करा जरा कधीतरी. हे सरकार कुठल्याही गोष्टी बाबासाहेबांचे लिहिलेलं पटापट फ्लॅश करत नाही. हा विषय बाबासाहेबांनी अगोदरच मिटवलेला आहे. प्रत्येक गोष्टीचा घ्यायचंच नाही, प्रत्येक भारताच्या कॉमन मॅनचा सगळा विषय बाबासाहेबांनी पुस्तकात लिहून ठेवलेला आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही बाहेर काढतच नाहीत. आणि तो विषय काढून लोकांना शाळेपासून कुठल्या मीटिंग पासून तुम्ही सांगा ना, इथं येतो खासदार निवडतो, त्याला विचारलं इतिहासाचं त्याला काय माहित नाही. मग तो इतिहासाचं त्याला काय माहित नाही, तर ह्या साधारण छोट्या छोट्या समस्या कुठून सोडवणार? एका जिंकल्यानंतर तो जर त्याला ह्याच माहित नाही महाराज कुठून आले, कुठं लढले, बाबासाहेबांनी कुठून डिग्र्या घेतल्या, बाबासाहेबांनी ह्या गोष्टीवर काय विचार केला भारताच्या ह्याच्यावर, तर तुम्ही काय सांगतच नाहीत. मग प्रत्येक गोष्टीचं तुम्ही मान हे करण्यात पदावर राहू नका, नाही तर हे पंतप्रधान पण. पण त्यात नागरिकांची पण चूक आहे. प्रत्येक वेळी आपण असतात लोकांना निवडून देतो आणि ही परिस्थिती येते. आता हा बरोबर तुमचा मुद्दा आला, पण हा मुद्दा येतो EM मशीनवर. आता तुम्ही मोबाईल ऑपरेट केला, तुमचा थंब लागला, तुम्हीच ओपन करणार, आम्ही त्यांना ओपन करू शकत नाही. आता EM मशीन जी बॅलेट पेपर त्या काळात ज्या देशांनी बनवला, तेच बॅलेट पेपरमध्ये इलेक्शन होतंय. बॅलेट पेपरचा हा विषय तर लोक कधी आपल्या भारतात घेत नाही. आता EM मशीन म्हणलं तर कोणाकडे जे वोट जाते हे कोणाला माहित नाही. याचा खुलासा युट्यूबवर, इंस्टाग्राम हे सगळ्यावर झालेला आहे. तर मग आता ह्या गोष्टीचं EM मशीन मला तर वाटतं हे सगळं कॅन्सल केलं पाहिजे, बॅलेट पेपर केलं पाहिजे. मग आता जर मी जर तुम्हाला वोट दिलं, आम्हाला माहित नाही आमचं वोट कोणाला गेलंय, आणि समजा मी जर तुम्हाला लाईक करत नाहीये, तरी तुम्ही कसं काय जिंकून येतात? उभी राहिली माझी लाईनीला. आता आमच्या सारख्याचं वय आहे का, आम्ही हार्ट पेशंट आहे, हे कळलं पाहिजे. लढाई कुठं होती, काय करतोय ती मोदी, इथं येऊन काय करतोय? भारत आमचं सर्व नुकसान केलंय त्यांनी, देश सगळ्या धुळीला मिळवलाय. काय करायचं आता ह्या गरीबाला हे आपले स्टॉपचे लोक दाद देत नाहीत. मग आमच्या सारख्यानी गरिबांनी काय करायचं सिलेंडरला? आता ते इंडक्शन कसलं असतं त्याच्यावर 5-5 हजार रुपये त्यांनी वाढवलेत. कसं घ्यावं गरिबांनी? आहे का मोल मंजुरी तेवढी? हा, असं कळलं पाहिजे सरकारला. हा, त्यांनी चोरी करून मतदान घेतो आणि बसतो भडवा तिकडे जाऊन शनी. काय करायचं मग? शिवाय नाही द्यायचं त्याला तर काय करायचं? गरिबांनी किती हाल काढायचं? आमच्या जीवावर तो जगतो, आमच्या जीवावर मंत्री होतो. हा, गरिबाच्या जीवावरच मंत्री होतो का नाही? आपल्याला कष्ट करूनच त्याला बसवायचं आहे त्याच्यावर. हा, मतदान बी द्यायचं, पगार भी द्यायची, पण देश चालवणाऱ्यांनी कसं चालवायचं असतं? ये सिचुएशन है फिलहाल, हम दिखाने की कोशिश कर रहे हैं. अगर आपकी भी प्रतिक्रिया है इस पे और आप भी अपने मोहल्ले में, अपने शहरों में इस समस्या को आप जूझ रहे हो, तो हमें कमेंट करके जरूर बताइए. और ये वीडियो ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुंचाइए, ताकि ये इन्फॉर्मेशन है ये सरकार तक पहुंचे और इनकी समस्या पे हल निकाले. देखते रहिए मैक्स महाराष्ट्र हिंदी. मैं अमोल, साथ में सुमित, मुंबई.